आता आपण बघणार आहोत भूखंडामध्ये पुढचा पार्ट तो म्हणजे भूखंडाची झालेली वाढ. आपण जसं म्हणतो की आमच्या भूखंडाला म्हणजे आमच्या प्लॉटला कोस आहे. कोस आहे म्हणजे नेमकं काय? भूखंड एका बाजूला एका दिशेला वाढलेला असतो, त्याला आपण कोस येणं म्हणतो किंवा भूखंडाची वाढ झालेली म्हणतो. मग ही भूखंडाची वाढ कुठल्या दिशेत चांगली आहे, कुठल्या दिशेत मध्यम प्रतीची आहे, कुठल्या दिशेत वाईट आहे, याचं डिटेल अनालिसिस आपण बघणार आहोत. आता उत्तर ईशान्य दिशा जर वाढ झाली तर ती वायव्येकडून उत्तरेकडे ईशान्येपर्यंत वाढ होते. तसंच ईशान्य दिशे वाढ झालेली असली म्हणजे आपण काय म्हणतो की ती आग्नेयेकडून सुद्धा वाढ झालेली असू शकते ईशान्य दिशेची. म्हणजे ईशान्य दिशा जर वाढते तर ती कुठल्या दिशेकडून वाढली त्याच्यावर जास्त डिपेंडन्सी आहे. समजा इथे आग्नेय दिशेकडून ईशान्य वाढला आहे आणि इकडे वायव्य दिशेकडून ईशान्य वाढलेला आहे, तर ईशान्याची जी वाढ आहे ती दोन दिशेकडून बघितली जाते. तसंच आग्नेयची, नैऋत्यची आणि वायव्यची वाढ ह्या चारही उपदिशांची वाढ ह्या दोन दोन दिशेतून बघितली जाते. आता ईशान्य दिशा वाढ असलेला प्लॉट चांगला मानला जातो. त्याचप्रमाणे आग्नेय, दक्षिण, नैऋत्य, पश्चिम, वायव्य या दिशेकडील वाढ झालेले भूखंड फारसे चांगले मानले जात नाही. त्याच्यात अनेक छोट्या मोठ्या उपाययोजना करून त्याला ट्रीट पण करता येतं. पण नैसर्गिक म्हणजे नवीन प्लॉट घेताना तो मूळताच त्या पद्धतीने चौकोनी किंवा आयताकृती असेल तर खूप उत्तम. नसेल, कोस असेल, कुठल्या दिशेत असेल, किती प्रमाणात वाढलेला आहे, यावरती छोट्या मोठ्या उपाययोजना करून तो भूखंड आपल्याला ट्रीट करता येतो. उपाययोजनेने पुढे जाता येतं आणि त्यात सुद्धा आपल्याला चांगल्या ऊर्जेचा संचार करून चांगली वास्तू निर्मिती तिथे सुद्धा करता येते.